ठाण्याचा गड सर करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या जनता दरबारात त्याची साक्ष मिळाली. जवळपास 600हून अधिक तक्रारी आल्यानं 10 वर्षांनंतरही नाईकांचा ठाण्यात करिश्मा दिसून आला. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यातील खारकरळी येथे जनता दरबार घेतला. शेकडोंच्या संख्येनं आलेल्या नागरिकांनी आपल्या तक्रारींची निवेदने दिली. आलेल्या प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेताना नाईक यांनी संवाद साधला. तसंच समस्यांवर तातडीनं निर्णय घेण्याचे आदेशही प्रशासनाला दिलेत. यावेळेला तक्रारींचं निरसन झालं नाही तर पुन्हा जनता दरबार घेणार असल्याची तंबी देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले. यावेळेला जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येनं आलेल्या नागरिकांनी आपली कैफियत मांडली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे, शरद पवार गटाचे अमित सरैया यांनी नाईक यांची भेट घेतली. ठाणे महापालिकेवर भाजपाचा झेंडा लागला पाहिजे अशी इच्छा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची असल्याचं माजी खासदार संजीव नाईक यांनी सांगितलं होतं. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनीही पालिका निवडणुकीबाबत भाष्य केलं. मला स्वबळावर निवडणुका लढायला आवडतं, पण पक्षानं निर्णय घेतला तर एकत्र लढू, असं नाईक यांनी म्हटल्यानं त्यांचं विधान चर्चेचा विषय बनलंय.